याची काय किंमत काय लागली मग घरामध्ये आलीस ना खावायला भेटून तीन टाइम सांगत मला वाटलं नव्हतं मी प्रत्यक्ष तुम्हाला माझी आई समजायची आणि आज तुम्ही एवढा माझा तेही कशासाठी फक्त पैशासाठी पैसा पाहिजे पैसा यासाठी आली आपल्या घरामध्ये तुले बघायचं तू अहो माझे बाबा असे कामाने कष्ट करते माझा भावाचा वेळा आहे लहान होता तुमच्या घरामध्ये बापाले त्या बापून जमत नाही केलं तर काय माझं गोमन माझ्या बापाच्या गरिबीला माझे आई नका देऊ त्रास गे माझ्या बापाच्या गरिबीला माझे आई नको देऊ त्रास तुम्हाला मी अहोतून दोन दिवसाचा माझे आत्या गे आम्ही केलो तो उपवास दोन दिवसाचा आत्या बाई गे आम्ही केलो तो उपवास कुणाच्यावर निवानोच्या बिलकुल माझ्या घरात नाही माहिती तू शांती आपल्या बापाच्या घरी जेव्हा पैसे घेऊन तेव्हा माझ्या दारावरती येतो मला वाटलं मी माझ्यावरती असे करावं आणि तुमचा मुलगा म्हणला तो सरळ खांड्या बाबा काही संस्कार शिकवून ती म्हणजे काय म्हणजे कोणाला माहिती नाही माझ्या माय मला मारत आहे आणि नवरा दारात पाहताय काय असतो कोण सांभाळला कोणाले आता लागतो लागमार लागते तुले काय राहिला माझं इथं जे होत ते सर्व संपून गेलं भिकाऱ्याची पांडवकाळ आली होतं का माझ्या घरामध्ये परमेश्वरा तुले ऐकत सरम सांगितल्या तुला थोडीशी दयानाली परमेश्वर म्हणलं चांगले पैसे तुझ्या पुरा माझा
अगं आता पैशासाठी नाराज नको होऊस. पैसा आहे तू. पोरीने तर भेटतात. अरे चांगल्या घरी जाऊन पोरी भेटत, चांगल्या घरची चांगला हुंडा भेटला असता. हे मा तुले नाही समजत. काय नाही समजा. अहो चांगली पोरगी असली तर आपली एवढीच चांगली होती. समजलीस? असं हो तुले घेऊन ए, ए, गेली. सुटली. आता मला सांग, एखादा पैशाला दिसलं तर त्याला नवरा करशील का 2 तू? वर्ष झाले पोटी पाटी काय सुद्धा गेल्या. अहो तिने आईने मारते तर थांब ना. म्हणजे सांग, आर्थिकाने तिची मोह चांगली पैसे करतेस तर पैसा घेऊनच मरशील का म्हणतो? अरे तू काय ऐकायला सेवते हे एवढं काय करून राहिली, कोणासाठी करून राहिली, तुझ्यासाठी करून राहिली. हो मी देणार, मेल्याच्या नंतर आपल्या सगळं सांगतात. मी मेली तरी मा पोटा सुद्धा मध्ये राहिला पाहिजे. हो बापा तर एक काम कर ना, पैसे एखादा या गावामध्ये पैशाला असेल ना त्याला नवरा कर. मी त्यासाठी हे बघा नंदुबाई, मी तुमच्या हात जोडून तुमच्या पाय पडते. अरे तू पाया पडला पाय पाणी बेन नसते तर पैसे मागत म्हणे तर आपल्या बापाच्या घरी पैसे आण म्हणे. हे बघा समाजा नंदुबाई, घरामध्ये राही. मला आई नव्हती तरी मी तुम्हाला आई म्हणायची. आणि आई आज मुलीवरती असे अत्याचार करते हो. काका माझ्या पोटे जन्म घेतले सगळे झोपते तर तुम्ही माय झाली, तू माय पोरगी झाली. नाही, मी माझ्या मनामध्ये तुम्हाला सुदैव आई हे मानायची. मला माहित नाही. त्या बापाने जो बोलणं केलं तो मला पूर्ण पाहिजे माझ्या घरी. आज पैशासाठी मला तुम्ही मारता. हो मारी तुझ्या छोट नाही तू सांग मला. हे मा सासूबाई माव नाही हो. नाही ऐके म्हणतो, पोरगी झाली पण मोठा काटा आहे. ऐकते नाही कोणी. ऐकलो तू का होते रे 2 वर्ष झाले सांगून राहिली ऐकून राहिला तू. तिच्या सारख्या 17 पोरीचे लाईन लावते त्या समोर. 17 पोरीची लाईन लावते त्या सामने. कमरेत बनवा लागेल. तू काय करू कमरेत बनवा लागेल म्हणतो या काय रे 17 पोरी बनवशील. मी सांगून राहिली इथे सुंदर पोरगी तू बाबू. गीत राहील, मी सांगतो नाही ते सांग. तू काम तेच का म्हणते सांग. पैसे पाहिजे हे नाही पाहिजे. पाहिजेत ना माझ्या आमची हे अवकाशा पाहिजेत ना माझ्या आता तू मगावर महिना बाजूचे हैडा कडावर काय रे माझ्या या मुलांच्या खाण्यात माती पडत या थोडा आई तुला आई म्हणायची. आई म्हणायची तू माझी सासू नसून तू माझी प्रत्यक्ष आई होती. ही तुझी आई आहे ना. हो, मला एक सांग, आईला जे लेकराला बोला प्रत्यक्ष मनामधून जी सेवा केली. हे आई म्हणते त्याच्या बापाची बायकोच का तू होऊ शकते. तू तिच्या बापाची प्रत्यक्ष मनामधून तुझी सेवा केली. तुझ्या खायला अन्न दिलं, आंघोळीला पाणी दिलं, घालायला कपडे दिलं. मी काय कमी केलं? काहीच नाही चुकलं. काय एकच गोष्ट तुझ्या आईचे स्वप्न माझ्या मनामध्ये नेहमी बघायचं आणि ते स्वप्न पूर्ण मला माझे सासूप्रमाणे माझी आई करायची. सध्याने तुझ्या पोरी आई माझी मायचा
होता तिला अंदाज द्यायचा खरं बरं का तू म्हणतेस तसाच करतो फक्त तू बाजूला मी आता त्याच म्हणते सरकणं कडार होईल आता आली बाई. अव तो कडार होत होईन मग कडार होईन आता कशी म्हणते मामाईनं कोटी बोलली का नाही हो, तुमची माई कुठे बोलली नाही आपल्या सर्वात असते नाही तर मी त्या किती मोठा विलंब करतो ते तर चुकलं तर माझं चुकलं मला नाही बोलायला पाहिजे होतं माझ्या बाबाला सुद्धा समजायला पाहिजे होतं होय का नाही का मुलीला अंधारात का बरं ठेवू म्हणून होय का नाही मुलीला सांगावं म्हणून बाबाला समजायला पाहिजे होतं बाबा स्त्रीच्या समजायला बाबा का केलं तुम्ही बाबा माझं चांगलं जीवन नरकामध्ये नेऊन टाकलं बाबा याने म्हणते कुतू कुतू लढण्यात ठेव नाही पडेल किती मोठी नाटक होई आता पाहुण्याने मला तुला घुसून आम्ही पहिला आमिर माग हे भिकाऱ्याची हे बिलकुल चालत नाही म्हणे पहिलेच काम नाही केलीस तर मग तुला पहिलं तर म्हणाली रे मी तर म्हणत होतो जाऊन बसला ते अरे, तू पागल आहेस त्या मध्ये बसतो म्हणलं गावचा शावकार आहे, त्यांना करून घे म्हणलं तुले काय करीस नाही सालपडे कमवत लागले आज बाई म्हणलो ही बाई बनवून टाक म्हणलो हे बिलकुल भिकाऱ्याच्या मागे पाहिजे नाही नाही ठेवत तर थोडीशी धीर तर धर माय मान मोठी खराब आहेस तू आठवी तर थांब ना मी सांगतो तिले हे माय माझे थोडा वेळ तुकडी तर आहे मग खातो मोठी खराब माय माय काटे माझेच आहे का कसं दिस आता हिच्या मुलाला कसा काही करावं लागेल तुम्ही आपल्या माहिती ऐकणार तुम्ही कोणाची आपल्या माहिती ऐकणार तुम्ही माझ्या घराबाहेर काढून टाकणार म्हणजे मी माहिती नाही ऐकीन तर तुझी ऐकीन तर माई मग का दुसरा खरदार करत तुम्ही मला घराबाहेर काढून टाकणार नाही तर आपल्या सोपट दुपट धरणं निघाली तयारी कर मग का कशी जाणार नाही हा? ती जाणार नाही हो नाही सहन केलं गावीना 2 वर्ष झाली लगीन अजून एकही रुपया नाही दिला तुझ्या बापानं माझे नारी ग नाही माझे नाही होता माहेरला माझे नारी ग नाही माझे नाही होता माहेरला माझे नवरे जागा माहेराला दोन वर्षात नाही आला तुझा बाप भाऊ 2 वर्षात नाही आला तुझा बाप भाऊ आणि सांग तुला तर कोणत्या कारणात ठेवू सांग कोणत्या कारणात ठेवू म्हणजे माझ्या बाबाला पैसे नाही दिलं म्हणून तुम्ही मला घराबाहेर काढून टाकणार पैसे दिले असते तर मला ठेवलं असतं खरंच बाबा इतकेच असं काही घडतं नाही बाबा तुम्ही जरी काही मला सांगितलं असतं बाबा तर काय आज मला याचं जीवन पाहायला मिळाले नसते हो बाबा 2 वर्षात झाले नाही आला तुझा बाप भाऊ 2 वर्ष झाले नाही आला तुझा बाप भाऊ आणि सांग तुला आता कोण्या कारणात ठेवू नाही मी जाणार नाही कोटी जाशील मी हा घर सोडून जाणार नाही कोटी राहशील मी ह्या घरातच राहणार मरशील घरावर हवा ना या घरामध्ये राहिली नक्की सर्व सांडी लागायला लागेल तुले तू आता ते आता घराला जा
आता काही तो मध्ये अशी दे तू एक काम कर आता लवकरात लवकर आपल्या माहेराला जा मी जाणार नाही नाही जाणार मी काऊन परदेसियो से नायकिया मीरा परदेसियो से नायकिया मीरा परदेसियो से नायकिया परदेसियो से नायकिया मीरा परदेसियो से नायकिया मीरा परदेसियों से न अखिया मिला परदेसियों से न अखिया मिला भागवलो कल दाऊन को भागवलो कल दाऊन को भागवलो कल दाऊन को भागवलो कल दाऊन को जहाँ मायारी घरी राउन को गे भागोरा लो कल दाऊन को गे भागोरा लो कल दाऊन भागोला लो कल दाऊन ऐकावे जनाचे करावे मनाचे असं नाही होत समजलं का नाही त्या बापाचे कर्तव्य तुझे भोगायला लागत पहिला होय का नाही त्या बाप बोलतच नाही तर मला असं करायला लागलं असतं का माया मायानं सांगितलं तू म्हणजे खोटं बोलते म्हणजे माई माई किती खराब आहे आणि त्या बाप किती चांगला आहे त्याचा होय का नाही बहीण मा कोणी भाऊ बहीण नाही आली बहीण भाई बहीण नाही आली गावी म्हणून त्याचा भाऊ तिचा भाऊ बी नाही आला तो साला साला चोट्टा भिकारी झाला कोटी राहतेस कोटी राहतेस नाही माझी बाबा करायला ना हा आणखी सीना पण लहान होत ना लग्नामध्ये लहान होतास नाही तू तोवालास का तोवाला हो तोवाला नाही हो का कोणता वाला लहान वाला हा लहान वाला तो वाला नाही ना नाही तो नाही तो गेला लहान वाला हो तो का झाला तो का झाला तो वर्त गेला तू कायडे आलास तू कायडे आलास म्हणून बाबा तुमच्या घरी आहे ना तुमच्या लग्न आहे हो मा काका बहिणीचं लग्न आहे काय तर तू का नवरदेव बनून आला नवरदेव बनून नाही आलो कायडे आला तू मले का करशील आल्या मले का करशील बाटो बापा तो म्हणे बाटोले पहिले करू घेतो म्हणे कोण म्हणे किती पागल आहे हा साल्या तू काय ढंगाने बोलतेस का तुला अक्कल आहे का नाही देवते काना खालता अबे का भाटोले का करशील म्हणे अच्छा भाटोच्या गावले घासील म्हणे भाटोला पुढून करशील म्हणे बाईले बाईले मागवून करून घेतो म्हणे बाहुले मागवून करतो म्हणे भाटोचा झाला म्हणजे बाईले करतो म्हणे बस तुले फटाके फोडतो रे ती का करशील तू म्हणजे सांग
मला तू एअरपट्टी नाही पाहिजे काहून? आणि मला तूही नाही पाहिजे. माझं बसलं तेवढं पाठावर याच्यावर हो बस. या नाकाच्या नकट्याला बोलता धडा तर नाही तेवढं पाठावर बसलं बैताळ गोत्र पाठवलं म्हणे तेवढं पाठावर बसवलं म्हणे काय वा तेवढं पाठावर मग आणि त्याच्यात पोता हातलं म्हणे हात पोता पोता हातलं की चंद्र ऐकलं नाही म्हणजे आमच्या ती चंद्र आहे तुमच्या घेऊन आणतो ऐका नाही साला भिकारी साला खंडले करतो म्हणे भातवले आणि मग म्हणे आता दिवसाच्या बाद मा बापली म्हणे या बाप हो आमच्या गावले हो त्या मायले कधी म्हणे साल्या तुले समजते का नाही आता काही बोलते साले पिचको का तुला पाठव हा दाखव ना आपल्या बायले कसं मी कधी लहान होतो ना तेव्हा हा मायले पाहिजे ना साल्या ते टोकाकल ठिकाणात लागत नाही बोलो का आपल्या मायले बोलो ना त्या हातात पोंगा का हात गावाने खेळा हो ना हा पाहिजे हा मायले ये मा अहो हा तिचा तू काय साठी लावला तू आपण सकाळी उतरून गेल्या घरामध्ये मागायला स्वयंपाक व्हायला काय तरी गावाचा भाग मागायला आला तुझी माहिती बरीच जणांना दिसते का म्हणूनच लवकर गेला द्या हे नक्की म्हणूनच म्हणे याचे तांबडीचे पुढे चांगले म्हणूनच म्हणे मा बाप म्हणे मा बाप म्हणे बरीच जणला आहे म्हणे लवकर मारतात म्हणे बापू त्याच्यासाठीच झाला येई म्हणे आता दिवसाच्या बाद काय झाली येई म्हणे करावले काय राहते ओ माय माझे मी तसं म्हणलो का ओ माय माझे म्हणजे माय बापा आहे जलद आहे म्हणूनच घेऊन जा काय नाही देवासाठी आलो का पैसा दिले का तेव्हा दिले का लग्नामध्ये तुम्ही काय बाप्पा ना का बाप म्हणे तेही म्हणले ना त्या बाबाला बघा तो नागे तर मी देईन ना मा मायदर म्हणलं कशा मागे म्हणलं हो का म्हणलं का म्हणलं मायदर म्हणलं याच्यात म्हणलं तू काय सगळ्यांना मागली मा मायदर आले काय झाली उभी राव मा मायदर म्हणे त्या बाप हो लग्न करून घे बाई म्हणे मी तुला देईन म्हणे त्या हातात देईन म्हणे पुढे दोन वाले का दोन वाले देईन ना हो पैसे नाही घ्यायचे तुमचे दोन देईन मी चिंता नको त्या बाप्पाने 50,000 रुपये देईन ना हुंडा देईन ना नक्की दोन आहे देतो देईन ना म्हणून मा बहिणीने मारला पैशासाठी हे माणसं कसे आमची रहनसहन कशी म्हणून तुम्ही लागले भिकारी पाहिजे मारबर तेल माणसं पाणी फूट फूट मागा आली म्हणून कंपनी आहे हो साधारण मग परत कमराला तू हा एवढं बोलला येते मी बरोबर माल खाते हो खाते कोणकोटी आहे हो खान तरी हे पाहिलं होती कशी बाबल्याच्या घरी मागे दोन आपली खाऊ कशी मोगली बापा बापा मी केंद्रात जायचा पाहून आलो भको दे करणार म्हणजे बाई तुला पोरगा एकच आहे ना एक ना का करू एकाच हो गेलं पोरगी म्हणजे तुला एक पत्ता लागला पोरगी तो झाली राहिली पण लवकर खाल्ली तुझं का खाल्ली का बापाले खाल्ली बोललो त्या बापा खाल्लं मी ना बाई तेवढा नको माणूस ना बहिणीने पैसे लागतात तुझ्या बहिणीचे पैसे पाहिजेत मला पैसे आणलो ना मग आणलाच का एवढी बॅग भरून चिंता नको पैसे आणलो चिंता नको पैसे भेटते
हॅलो मी काय म्हणते दादा तू आला ना माझ्या घरी आणि मी तुला हे चक्मध्ये देत आहे चोरूनची तरी काय माहित झाला पैसे देईन मी तुम्हाला नको मारो माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या बाई ओ बाई माझे बाई दया करावे माझ्या बाई ओ बाई आत्या बाई दया सुद्धा लागली असेल नाही का तू माझ्या घरी आला दादा मी तुला फालतू म्हणून सुद्धा पाणी विचारलं नाही रे हा आणि प्याला सुद्धा गेले त्याची आई होत रात्रीचं वाचलं ते काढून कसं तरी दादा तुला आणून दिलं रे याने काही द्यायचं नाही पाणी सुद्धा पण प्या द्यायचं नाही तुला पहिले सांगतो नाही तर मग महासारखा वाईट माणूस भेटायचं नाही तुला 8 दिवस झाले बाई पोटात नाही हो तर तुले खावायला देते ना आता आमच्या घरी खासाठी त्याला काय ती कोणता कष्ट केलं तर ते मायनात द्या हावशीन आलो पण 8 दिवस बाई द्यायची नाही म्हणलो पण काही चुकलाय भेटून राहिला बाई चुकला आहे बाई मी काय म्हणते दादा अरे मी किती पापी आहे दादा मी माझ्या घरी आला आणि मी तुला माझ्या घरचं थोडस जेवण सुद्धा नाही देऊ शिवत आला अरे तुला जेवण सोड लाजवत तुला घरी आलो ना नाही आलो बाई मी आपल्याच गावी राहिलो राहतो लगतो आलो ना बरं झाला तिला पाणी नाही भेटू शकत 2 घाट जेवण नाही भेटू शकत बाबा जवळ जाईन ना काहीतरी सांगेन दादा मी काय म्हणते बाबाने माहित आहे काय म्हटलं होतं माझं लग्न होण्या अगोदर म्हटलं त्या लोकांना एक ही हुंडा पाहिजे आणि 1 लाख रुपये हुंडा देणं म्हटलं दादा आणि त्याच पैशासाठी आणि गाडीसाठी आज मला मारत आहे तो काही हे मला माहितच नसेल माहित नाही दादा 2 वर्ष झालं त्या पैशासाठी मला रात्र दिवस मारायचं दादाचं द्यायचं नाही दादा हॅलो काय नाही बाई मी म्हणलं सुखासाठी आलो बाई मी बुटाळ हवा आलो माझे बैली म्हणलो बाई घरी जाईन बाबा जवळ काय सांगील हॅलो म्हणून दादा बाबा जवळ सांगलो तर बाबा उभ्या मोठे का होते पहिलेच जातो त्याचे हसीन बहिणी माझ्याकडे आलो तुझ्या नावाला माझ्या पैशाकडे आलो तुझ्या भाऊमणी बहिणीले भाई मी खूप आनंदाने आलो तुझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे आणि लग्नामध्ये मी आपल्या बहिणीला फाटकी चुटकी कसं तरी माझ्या सपनीला त्या गमलात त्या देईन पण मी आपल्या बहिणीच्या घरचं लग्न राहीन बाबाने सांगणार 8 दिवस राहीन दादा
मोठ्यात हवसीन माझे बहिणी ग आलं तुझ्या मी गावाला मोठ्यात हवसीन माझे ताई आलं तुझ्या मी गावाला पैसे देईन त्याला पैसे देईन त्याला माझे पैसे देईन त्याला भेट मिळालं पार्टीवर धन्यवाद मी सत्तेचे प्रणाम करतोय भाऊ बहिणीने म्हणताय बाई चिंता करू नको त्यांच्याकडून सुद्धा 11 रुपयाला भेट मिळालं पार्टीवर धन्यवाद मी सत्तेचे प्रणाम करतोय तसेच अनिल भाऊ झंडारा मुक्काम नागपूर त्यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाच्या भेट मिळालं पार्टीकडून धन्यवाद तसेच दीपकजी ढेगे विनोदजी ढेगे यांच्याकडून 51 रुपयाला भेट मिळालं पार्टीकडून धन्यवाद मी सत्तेचे प्रणाम करतोय माय बाप हो बहीण भाऊ बहिणीला म्हणू लागलं ताई 100 रुपये भेट मिळाली पार्टीकडून धन्यवाद तसेच आणि बहिणीला म्हणू लागला भाऊ ताई मी त्या घरी येतं पण खूप अचंबा वाटला हो पण मी आपलं काही करी काही म्हणजे बघा माझ्या घरी मी माझ्या जीवनात मी आपलं घरी विकलं तरी 1 लाख 1 रुपया देऊ शकत नाही पण मी आपल्या स्वतःच्या 2 किडने भाजी पण पागल हो पागल भाऊ बहिणीने म्हणते बाई तू घाबरू नको मी स्वतः तुझ्यासाठी आपला जीव देईन आपल्या 2 किडन्या विकीन पण आपल्या भाटव्या नाही आणि तुले मी पैशासाठी मार खाऊ देणार नाही अहो 2 किडन्या विकून माझे बहिणी ग पैसे देईन त्याला 2 किडन्या विकून माझे बहिणी ग अहो पैसे देईन त्याला माझे बहिणी गे आणि पाठावे आम्हाला एक गिलास पाणी माझे ताई हो आणि पाठयाता मला हो गिलास पाणी माझे बाई गे अव पाजया आणि एक गिलास पाणी माझे बहिणी गे अव पाजया मेला गिलास पाणी बाई ये गिलास पाणी पाहू देंगे दादा मी दादा पैसे देईन त्या 2 किडन्या विकीन आपल्या बघू पैसे आणून देईन नाही माझी